ठीक आहे. सो आज आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. ठीक आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी का प्रेडिक्ट केली, त्याच्यानंतर त्याची गरज काय होती, त्याचे फीचर्स काय होते. ठीक आहे. त्यानंतर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कसे तयार झाले. सो त्याच्या मेथड ज्या असतील, ॲडिशन मेथड, सबट्रॅक्शन मेथड, LCAO जे काय प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं प्रिपरेशन कसं होतं ते पाहिलं. त्यानंतर जे काय 1S असेल, 2S असेल, 2P असेल, याचे जे एनर्जी लेवल डायग्राम कशा आपण ड्रॉ करणार आहोत ते पण पाहिलं. आज आपल्याला पाहायचं आहे की हे जे ऑर्बिटल्स असतात म्हणजे S ऑर्बिटल, P ऑर्बिटल, D ऑर्बिटल, F ऑर्बिटल, ह्यांचं कॉम्बिनेशन कसं होतं आणि त्याच्यापासून कसे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात ते पाहायचं आहे. ठीक आहे. सो यामध्ये फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे कॉम्बिनेशन ऑफ SS ॲटॉमिक ऑर्बिटल. आता हे जे काही S ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात ते स्पेरिकल असतात शेपमध्ये. ठीक आहे. सो आता इथे कॉम्बिनेशन जे आहे ते दोन प्रकारे होणार आहे, एक ॲडिशन कॉम्बिनेशन आणि एक सबट्रॅक्शन कॉम्बिनेशन. ठीक आहे. जेव्हा ॲडिशन होणार आहे तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता S ऑर्बिटल्स, S ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे असतात ते काय तयार करतात, सिग्मा बॉन्ड तयार करतात. ठीक आहे. सो याला आपण काय बोलणार, सिग्मा BMO, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा सबट्रॅक्शन होईल तेव्हा काय होणार आहे, जे काही दुसरा ॲटम असेल, जे दुसरं ऑर्बिटल असेल तर त्याचं जे काय होणार आहे, साईन चेंज होणार आहे. मायनसमुळे हे प्लसचं काय झालं, मायनस झालं. आणि हे मायनस झाल्यामुळे यांच्यामध्ये जे काय होतं, सेपरेशन होतं, सबट्रॅक्शन होती आणि यांच्यामध्ये काय तयार होतो, नोड तयार होतो. नोड म्हणजे काय, जिथे इलेक्ट्रॉनची जी काय प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी ही काय असते, 0 असते. ठीक आहे. आणि याला आपण काय बोलणार, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि ते आपण कशाने डिनोट करणार, सिग्मा स्टार. जे काय बॉन्डिंग असतं ते सिग्माला डिनोट करायचं, तर अँटी बॉन्डिंग कशाने डिनोट करायचं, सिग्मा स्टारनं डिनोट करायचं. सो हे काय होतं, SS ॲटॉमिक ऑर्बिटल कॉम्बिनेशन. S ऑर्बिटल्स जे असतात त्याचं कॉम्बिनेशन तयार होऊन काय तयार होते, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता हे जे काय बॉन्डिंग असतात ते कुठे असतात, लोअर इन एनर्जी लेवल डायग्राम मध्ये ते काय असतात, खालच्या साईडला असतात. ठीक आहे. सपोज इथे आपण काढलं तर हे काय असतील, बॉन्डिंग आणि त्याच्यावरती काय असतील, अँटी बॉन्डिंग. ठीक आहे. हे काय झालं, SS ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन. आता सेकंड पॉइंट आहे कॉम्बिनेशन ऑफ SP ऑर्बिटल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, शेप चेंजेस आहे. S ऑर्बिटलचा कसा आहे, स्पेरिकल, तर P ऑर्बिटल जे असतात ते कसे असतात, डम्बेल शेप असतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये पण सेम होणार, ॲडिशन सबट्रॅक्शन. ठीक आहे. LCAO प्रिन्सिपल नुसार ॲडिशन होणार, सबट्रॅक्शन होणार. जेव्हा यांची ॲडिशन होणार तेव्हा काय होतात, तिथे सिग्मा बॉन्डिंग ऑर्बिटल्स तयार होतात. ठीक आहे. सिग्मा बॉन्डिंग ऑर्बिटल्स जेव्हा ॲडिशन होईल तेव्हा, जेव्हा सबट्रॅक्शन होईल तेव्हा साईन चेंजेस होणार आणि इथे काय तयार होणार, त्यांचं सेपरेशन होणार आणि याच्यामध्ये काय तयार होणार, नोड्स तयार होणार. ठीक आहे. सो याला काय बोलणार आपण, सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. हे झालं SS ऑर्बिटलसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ PP ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता P ऑर्बिटल्स जे असतात ते काय करतात, दोन प्रकारचे बॉन्ड्स तयार करतात, एक सिग्मा बॉन्ड आणि एक काय करतात, पाय बॉन्ड. म्हणजे तिथे काय तयार होणार आहे, सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे आणि पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपण फर्स्ट पाहूयात फॉर्मेशन ऑफ सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. सेम प्रोसिजर, ॲडिशन, सबट्रॅक्शन. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होणार, फर्स्ट जेव्हा ॲडिशन होईल तेव्हा काय होईल, यांचा ओव्हरलॅप होईल आणि यांच्यापासून काय तयार होईल, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. जेव्हा ॲडिशन होईल तेव्हा आणि जेव्हा सबट्रॅक्शन होईल तेव्हा काय तयार होतात, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आपण त्याला काय बोलणार, सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. हे केव्हा, जेव्हा PP ऑर्बिटल्सचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा. आता हे कसे आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे. आता इथे काय होणार, ते एक सेकंड पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. जेव्हा या दोघांचं कॉम्बिनेशन होईल तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे, पाय ओव्हरलॅप झाल्यानंतर यांच्यापासून काय तयार होणार आहे, पाय बॉन्डिंग ऑर्बिटल्स तयार होणार आहे. आणि जेव्हा सबट्रॅक्शन होईल तेव्हा काय तयार होणार आहे, पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता P ऑर्बिटल्स काय करतात, दोन प्रकारचे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार करतात, एक सिग्मा आणि एक काय आहे, पाय. ठीक आहे. सो हे काय होते, काही मॉलिक्युलर
ॲटॉमिक ऑर्बिटल्सचे कॉम्बिनेशन. आता अजून 2 राहिलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला पाहायचंय डी ऑर्बिटल कॉम्बिनेशन, सॉरी पी ऑर्बिटल आणि डी ऑर्बिटल कॉम्बिनेशन, आणि नेक्स्ट आहे डी ऑर्बिटल कॉम्बिनेशन. ठीक आहे, सो ते आपण पाहूया. कॉम्बिनेशन ऑफ p orbital and d orbital. याच्यामध्ये ओव्हरलॅप होणार. आपण एक्झाम्पल घेऊया. py इज ओव्हरलॅप विथ dxy. आता d ऑर्बिटल असतात त्याचे 5 असतात. एक आहे dxy, dyz, dxz, त्यानंतर dx² - y² आणि dz². हे 5 प्रकारचे ऑर्बिटल्स कोणाचे असतात? d ऑर्बिटल्सचे असतात. ठीक आहे, सो आपण इथे घेऊया की py इज ओव्हरलॅप विथ dxy. सो दिस इज py and this is dxy. हे जेव्हा ओव्हरलॅप होतील तेव्हा त्यांच्यापासून ज्या काही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील त्या अशा प्रकारे असतील. ठीक आहे, हा आहे py, हा आहे dxy, आणि इथं काय तयार झाला? पार्ट. हा काय आहे? नोडल प्लेन, जिथे काय असते? इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी ही 0 असते. सो हे काय झालं? बाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता जेव्हा सबट्रॅक्शन होईल तेव्हा काय तयार होणार? पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्याचे आपण शेप्स पाहूया. हे py, हे dxy. आता इथे सबट्रॅक्शन करणार त्यामुळे काय होणार? साइन चेंज होणार. इथे प्लस आहे, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस, आणि याच्यापासून तयार होणार आहे पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे मायनस, हे प्लस, हे प्लस, हे मायनस. हे काय आहे? नोडल प्लेन. हा पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, सो हे काय झालं? p आणि d ऑर्बिटल ॲटॉमिक ऑर्बिटल कॉम्बिनेशन, आणि त्याच्यापासून काय झाले तयार? पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, सो आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ डी ॲटॉमिक ऑर्बिटल. या इथे आपल्याला फक्त काय पाहायचं की हे कसे होतात आणि यांच्यापासून काय काय तयार होतं. कुठले ॲटॉमिक ऑर्बिटल्स, कुठले बॉन्डिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे तयार होतात ते पाहायचे. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ डी ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे, हा एक्स, y प्लस मायनस, मायनस प्लस. हा दूसरा डी ऑर्बिटल, एक्स वाय प्लस मायनस, मायनस प्लस, आणि त्याचा ओव्हरलॅप होऊन तयार होणार आहे हा एक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस.
जेव्हा ओव्हरलॅप होईल तेव्हा त्याच्यापासून तयार होणार आहे दिस या प्रकारची डायग्राम तयार होईल. त्याच्यामध्ये चार्जेस, ठीक आहे. सो हे काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ डी ॲटॉमिक ऑर्बिटल, ज्याच्यापासून काय तयार होणार आहे, डेल्टा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे. ठीक आहे. सो हे काय झालं, डी ॲटॉमिक ऑर्बिटल कॉम्बिनेशन. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं की नॉन बॉन्डिंग जे काय तयार होतात, नॉन बॉन्डिंग कॉम्बिनेशन ऑफ ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्सचे जे काय नॉन बॉन्डिंग कॉम्बिनेशन आहे आपल्याला ते पाहायचे. आपण जस्ट याच्या फिगर पाहूयात. नॉन बॉन्डिंग कॉम्बिनेशन, yes orbital is overlapped with py. हे एक होतं. यांच्यामध्ये जी काय फाइंडिंग प्रोबॅबिलिटी असते ती कशी असते, 0 असते. त्यानंतर एस ऑर्बिटल ओव्हरलॅप विथ px. आणि px इज ओव्हरलॅप विथ py. यांच्यामध्ये ओव्हरलॅपच होणार नाही. आपण पाहिलेलं आहे की ओव्हरलॅपसाठी सिमेट्री कशी पाहिजे, सिमिलर पाहिजे. पण यांच्यामध्ये काय होणार नाही, ओव्हरलॅप होणार नाही. म्हणून याला काय केलं जातं, नॉन बॉन्डिंग कॉम्बिनेशन. नेक्स्ट काय आहे, px अँड py. px इज लाईक दिस अँड इफ py इज लाईक दिस, then there is a no any overlap. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय तयार होणार नाही, इथे बॉन्ड्स तयार होणार नाही. म्हणून त्याला काय बोलणार आपण, नॉन बॉन्डिंग कॉम्बिनेशन. ठीक आहे. सो या प्रकारचे कॉम्बिनेशन आपण आता पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण काय काय पाहिलं, एस एस कॉम्बिनेशन, त्यानंतर एस पी कॉम्बिनेशन, त्यानंतर पी पी कॉम्बिनेशन, त्यानंतर पी डी कॉम्बिनेशन, त्यानंतर डी डी कॉम्बिनेशन आणि नॉन बॉन्डिंग कॉम्बिनेशन. जेव्हा एस एस कॉम्बिनेशन होतं तेव्हा काय तयार होतात, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. जेव्हा एस पी कॉम्बिनेशन होतं तेव्हा तिथे काय तयार होतात, सिग्मा बॉन्डिंग ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. पीपी मध्ये 2 प्रकारचे बॉन्ड, एक सिग्मा आणि एक पाय. ठीक आहे. सिग्मा केव्हा होतील, जेव्हा px इज कंबाईन विथ px. ठीक आहे. तेव्हा त्याच्यापासून सिग्मा तयार होतात. अँड py व्हेन कंबाईन विथ py, ते त्याच्यापासून काय तयार होतात, पाय तयार होतात. मग बॉन्डिंगसाठी पाय, अँटी बॉन्डिंगसाठी पाय स्टार. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं डी पी आणि डी यांच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आपण py आणि py घेतला होता आणि डीचा dxy घेतला होता. मग त्याच्यापासून काय तयार झाले, पाय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि पाय स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्यानंतर आपण डी मध्ये पाहिलं तर त्या डी ऑर्बिटल काय तयार करतात, डेल्टा तयार करतात. ठीक आहे. डेल्टा हा बॉन्ड तयार करतात, त्याच्यामुळे आपण डेल्टा ही मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करतात. ठीक आहे. त्यानंतर आपण नॉन बॉन्डिंग पाहिलं, त्याच्यामध्ये एस अँड पी वाय याचं पाहिलं, नंतर एस पी एक्स हे पाहिलं, पी एक्स पी वाय हे पाहिलं. नॉन बॉन्डिंग म्हणजे काय, की जेथे काय तयार होत नाही, बॉन्ड्स तयार होत नाही. ठीक आहे. मग बॉन्ड्स का तयार होत नाही, कारण जे काय ऑर्बिटल्स असतात ओव्हरलॅपिंगसाठी यांची सिमेट्री ही सेम नसते, त्यामुळे काय तयार होत नाही, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होत नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत जे काय ऍक्च्युअल एनर्जी डायग्राम आहेत ते आपल्याला पाहायचे. मग उद्यापासून आपण एक्झाम्पल घेऊन काय करणार आहोत, त्या डायग्राम स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो आजपर्यंतचं सर्व काय होती, बेसिक इन्फॉर्मेशन होती. इथून पुढे आपल्याला काय करायचं, आता ऍक्च्युअल मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ड्रॉ करायचं.